नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण कांदा पिकावर जे सिलिकॉन आपण वापरतो, तर या सिलिकॉनमुळे कांदा पिकाला कशा पद्धतीने फायदे होऊ शकतात, किती फायदे होतात, वापर कसा करायचा आहे, प्रमाण किती आहे आणि किती टप्प्यामध्ये द्यायचं आहे, कसं द्यायचं आहे, फवारणी किंवा ड्रिंचिंग किंवा दाणेदार पद्धतीचा वापर आपल्याला करायचा आहे, यासंबंधी सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की सध्याचं वातावरण जे आहे हे अवकाळी पावसाचं तयार होतोय, म्हणजे कमी दाबाचा पट्टा तयार होतोय आणि याच्यामध्ये आपल्याकडे भलाही महाराष्ट्रात बऱ्याच भागामध्ये पाऊस काय पडणार नाहीये, पण याच्यामुळे वातावरणावर इफेक्ट पडू शकतो। काही ठिकाणी दव पडू शकतात, काही ठिकाणी थोडेफार प्रमाणात हलक्या सरी पडू शकतात, काही ठिकाणी खूप जास्त पाऊसही पडू शकतो। त्याच्यासाठी तुम्ही अंदाज घेऊ शकता की कुठे पाऊस पडू शकतो, किंवा बरेचसे ॲप आहेत जे आपल्याला दाखवतं की आपल्या भागामध्ये पाऊस पडणार आहे का। जर पाऊस पडणार असेल किंवा वातावरणाचा इफेक्ट तर होणारच आहे, त्याच्यासाठी आपल्याला एक बुरशीनाशक आणि सिलिकॉन याचा वापर करायचा आहे। तर बुरशीनाशक का आणि कोणतं? तर बुरशीनाशक का तर सध्याच्या वातावरणामध्ये जे वातावरण बदल होतं यामुळे करप्याचं प्रमाण वाढू शकतं आणि दवसुद्धा पडू शकतात। दव पडले म्हणजे ॲटोमॅटिकली आपल्याला करप्याला सामोरं जावं लागणार आहे। त्याच्यासाठी आपल्याला कॉन्टॅक्ट अँड सिस्टमिक हे बुरशीनाशक वापरायचं आहे। बुरशीनाशक वापरताना बऱ्याच वेळा काय होतं की आपण त्याच्यावर पाहत नाही किंवा आपल्याला त्याबद्दल माहिती नसतं की कोणत्या वेळी कोणतं वापरायचं, म्हणजे कॉन्टॅक्ट वापरायचं की सिस्टमिक वापरायचं की दोन्हीही वापरायचं। त्याच्यासाठी आपल्याला कॉन्टॅक्ट अँड सिस्टमिक फंगिसाईड वापरायचं आहे, ज्यामध्ये साफ पावडर येतं किंवा इंडोफिलचं आणखी कंपोजिट कंपोनंट काहीतरी नावाने येतं। बरेचसे अशी बुरशीनाशक आहेत जे कॉन्टॅक्ट अँड सिस्टमिक आहेत। खूप जास्त हाय टॉक्सिक वापरू नका। तुम्हाला कोणी सल्ला जरी देत असेल की 10-15 दिवसाच्या कांद्याला तुम्ही एलिएट वापरा किंवा इतर टिल्ट वगैरे सारखं वापरू नका, त्याची गरज नाही आहे। कारण आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये कांदा हा सुरुवातीच्या स्टेजला आहे आणि त्याच्यासाठी आपण नॉर्मल कॉन्टॅक्ट सिस्टमिक फंगिसाईड देऊ शकतो आणि त्याचाही रिझल्ट आपल्याला चांगला मिळतो। सिलिकॉन याच्यासाठी की बदलत्या वातावरणामध्ये काय होतं की कधी कधी सूर्यप्रकाश पूर्ण मिळत नाही, परिणामी झाडाचं प्रकाश संश्लेषण होत नाही आणि पेशी विभाजन होत नाही। सिलिकॉनच्या वापरामुळे झाडाचं प्रकाश संश्लेषण क्रिया वाढते, म्हणजेच पेशी विभाजन होतं आणि झाडाचा विकास चालू राहतो। म्हणून सिलिकॉन आणि बुरशीनाशक हे वापरायचं आहे। तर चला आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सिलिकॉन वापरामुळं आपल्या कांदा पिकाला काय फायदे होतात, तर याच्यामध्ये तुम्हाला टप्प्याटप्प्याने माहिती मी सांगणार आहे। सगळ्यात पहिले आपण फायदे पाहून घेऊयात, म्हणजे फायदे पाहिल्यानंतर तुम्हाला ते कसं वापरायचं आणि किती वापरायचं हे पण मी पुढे सांगतो। तर कांदा पिकामध्ये सिलिकॉन वापरल्यानंतर सगळ्यात पहिला फायदा, सूर्यप्रकाश जरी नसला तरी सुद्धा प्रकाश संश्लेषण क्रिया चालू राहते, म्हणजे पेशी विभाजन होते। पेशी विभाजन जर झालं तर कांद्याची पात ही जी आहे हिरवीगार राहते, चांगली राहते, टवटवीत राहते, परिणामी कांद्याचा जो विकास आहे किंवा डेव्हलपमेंट जी आहे ही चालू राहते। सिलिकॉन वापरामुळे दुसरा जो होणारा फायदा आहे तो म्हणजे झाडावर कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस पडत नाही, परिणामी पीकसुद्धा चांगलं राहतं। सिलिकॉनमुळे उत्पादनावर सुद्धा चांगला इफेक्ट पडतो, म्हणजे खूप पडतो असं नाही। म्हणजे मी जर एखादा असं म्हणेल की तुम्हाला कांदा पिकामध्ये जर सिलिकॉन वापरलं तर तुमचा 15 टनाच्या ऐवजी 25 टन कांदा निघतो, शक्य नाही आहे। पण होतं काय की जे क्रिया कमी पडते खराब वातावरणामध्ये ती सिलिकॉनमुळे चालू राहते, परिणामी उत्पादनावर सुद्धा त्याचा थोडाफार इफेक्ट पडतो। सिलिकॉनमुळे झाडाची सगळी क्रिया चालू असल्यामुळं जी काही प्रोसेस आहे, फोटोसिंथेसिस म्हणा, क्लोरोफिल म्हणा, ही सुद्धा चालू राहते, परिणामी सगळ्याच गोष्टीमध्ये झाड जे आहे चांगल्या प्रकारे राहतं। आता सिलिकॉन वापरण्याचे वेगवेगळे टप्पे आहेत। एक तर तुम्ही स्प्रेमधून देऊ शकता, पावडर फॉर्ममध्ये, लिक्विड फॉर्ममध्ये देऊ शकता, स्प्रेमधूनच। त्याच्यानंतर दुसरा जो टप्पा आहे हा आहे जमिनीतून। तुम्ही पावडर फॉर्ममध्ये सुद्धा जमिनीमध्ये मिसळू शकता, म्हणजे पाण्यातून, किंवा दाणेदारमध्ये सुद्धा सिलिकॉन तुम्हाला मिळतं। बऱ्याचशा कंपन्यांचं सिलिकॉन पाहायला मिळतं, यामध्ये तुम्ही पाहिजे ते वापरू शकता। आता समजा तुम्हाला बेसल डोजमध्येच सगळं नियोजन करायचे आणि तुमच्या फवारण्याचं नियोजन जे आहे हे कमी असतं, खास करून उन्हाळ्याच्या पिकासाठी, तर याच्यामध्ये तुम्ही बेसल डोजमध्ये सुद्धा सिलिकॉनचा वापर करू शकता। 5 किलो, 10 किलो, 25 किलोपर्यंत वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचं प्रमाणही तसंच असतं। म्हणजे 1 लिटरचा जरी तुम्ही वापर केला तरी तुम्हाला लमसम तेवढीच पैसे तुम्हाला मोजावे लागणार आहेत। 4 किलो जरी वापरलं तरी तुम्हाला तेवढेच पैसे मोजावे लागणार आहेत। फरक फक्त एवढंच आहे की 4 किलोमध्ये जी क्वांटिटी येते तीच 1 लिटरमध्ये सुद्धा येते, म्हणजे रिझल्ट तुम्हाला दोन्हीचाही मिळणार आहे। त्याच्यामुळं तुम्ही एकतर तुमचं फवारणीचं नियोजन कंपल्सरी असेल, म्हणजे जास्त प्रमाणात तुमच्या फवारणी असतील तर तुम्ही फवारणीमधून घेऊ शकता, तुम्ही जमिनीतून घेऊ शकता, किंवा तुम्ही वॉटर सोल्युबल खतामधून सारखं सुद्धा देऊ शकता। याच्यामधून तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा मिळणार आहे। पण लक्षात असू द्या, जर तुमचा रासायनिक खतांचा वापर जर तुमचा जास्त असेल तर लक्षात ठेवा बेसल डोजमध्येच सिलिकॉनचा वापर करा। सिलिकॉनसोबत माइक्स मायक्रोन्यूट्रियंटसुद्धा ठेवा, म्हणजे झाडाची सगळी डेव्हलपमेंट ही चालू राहील, कोणत्याही न्यूट्रियंटची कमतरता तुम्हाला पडणार नाही।
म्हणजे ह्या गोष्टींचा एकंदरीत अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. काय होतं की तुम्हाला फक्त एखाद्या सिलिकॉनची मात्रा जर कमी असेल किंवा पिकाचं न्यूट्रिशन जर व्यवस्थित पिकाला मिळत नसेल, क्रिया जर व्यवस्थित होत नसेल, तरीसुद्धा पीक हे स्ट्रेसमध्ये दिसतं आणि परिणामी मग तुम्हाला त्याच्यासोबत 1500 रुपयाचं कीटकनाशक, 1500 रुपयाचं बुरशीनाशक, 600-700 रुपयाचं टॉनिक आणि आणखी वॉटर सोल्युबल खतं ही सगळे तुमच्या माथी मारले जातात. ही फसवणूक होऊ नये म्हणून समजून घ्या की आपल्या पिकाला अगोदर सुदृढ बनवा, सशक्त बनवा, जेणेकरून त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा अटॅक हा वाढणार नाही. जर तुमचा कांदा हा पोषक झालेला असेल, पोसलेला असेल किंवा तो जर सुदृढ असेल, तर त्याच्यावर कोणत्याही प्रकारची बुरशी किंवा कोणत्याही प्रकारची कीड किंवा कोणताही इतर अटॅक किंवा कोणतीही न्यूट्रिएंट डिफिशियन्सी ही पडणार नाही. त्याच्यासाठी आपल्या पिकाला अगोदर सुदृढ बनवा. त्याला गरज काय आहे ते द्या. जे गरज नाही आहे ते भलतंसलतं मारत बसू नका किंवा अनावश्यक स्प्रे, अनावश्यक खतं ही देत बसू नका. जी महत्त्वाची आहेत तीच देत चला. कोणती द्यायची आहेत, कशी द्यायची आहेत हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. आता हे सिलिकॉनचं प्रमाण कसं आहे, तर सिलिकॉनमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. जर तुम्हाला वॉटर सोल्युबल द्यायचं असेल, म्हणजे जमिनीतून द्यायचं असेल, तर 4 किलो 1 किलो अशा पद्धतीने देऊ शकता. दोन्हींचंही क्वांटिटीमध्ये फक्त बदल येतो, क्वालिटी तीच असते. 1 किलोची पण तीच आणि 4 किलोची पण तीच. पण लक्षात असू द्या, जी 4 किलोमध्ये जो ग्रेड आहे तोच ग्रेड तुम्ही 1 किलो वापरू नका, म्हणजे झालं. म्हणजे 1 किलोचा जो ग्रेड आहे हा वेगळा, 4 किलोचा जो ग्रेड आहे तो वेगळा. तुम्ही जमिनीमधून दोन्हीही देऊ शकता किंवा 4 किलोचा जो आहे तो तुम्ही फेक पद्धतीनं सुद्धा देऊ शकता. आता स्प्रेमधून तुम्हाला 2 प्रकारचं सिलिकॉन मिळतं. सिलिकॉन रेग्युलर पावडर आणि सिलिकॉन हे लिक्विडमध्ये असेल तर तुम्ही सरासरी फवारणीला 1 ते 1.5 मिली प्रति लिटर पाण्यासाठी घेऊ शकता आणि जर पावडर असेल तर 2 ते 3.5 ग्रॅमपर्यंत तुम्ही 1 लिटर पाण्याला सिलिकॉन घ्यायचं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्हाला सिलिकॉन वापरायचं आहे. वापरण्याबद्दल माहिती आणि वापरानंतर त्याचे फायदे हे कसे वाटले नक्की कळवा आणि शक्यतो आपल्या सर्वच पिकांना सिलिकॉन देत चला. कारण सध्या परिस्थिती अशी आहे की उन्हाळ्यामध्ये पावसाळा, पावसाळ्यात उन्हाळा आणि हिवाळ्यात दोन्ही पण अशा पद्धतीचं वातावरण होतं आहे. म्हणून सिलिकॉन हे महत्त्व कार्य करणार आहे. त्याच्यासाठी कोणत्याही पिकाला तुम्ही सिलिकॉनचा वापर जरूर करा. आणि मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.